MIDC चंद्रपूर येथे जिल्ह्यातील कामगार व महिलांना सुरक्षा साहित्याची पेटी, भांडे यांचे वितरण करण्यात येत आहे। त्यामुळे जिल्ह्याच्या विविध परिसरातील महिला व कामगार या ठिकाणी एकवटले होते। केवळ नाममात्र कामगार महिलांनाच या साहित्याचे वितरण करून हजारो महिलांना येथे तात्काळत ठेवण्यात आले आहे। अनेक दिवसांपासून चक्रा मारूनही उपाशीपोटी रात्री बेरात्री प्रवास करून या ठिकाणी प्रतीक्षा करून सुद्धा रिकाम्या हाताने परतावे लागत असल्यामुळे कामगार महिलांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला। त्यामुळे हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलांनी येथे तळ ठोकून आंदोलन सुरू केले। सदर घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी घटनास्थळाला भेट दिली। सहाय्यक कामगार आयुक्तांशी संपर्क करून त्यांना येथील परिस्थितीची जाणीव करून दिली। मात्र त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। तर याबाबत आपणास अधिक माहिती नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली। येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कारण पुढे करीत सर्व्हर डाऊन असल्यामुळे पेट्या वितरणाला विलंब होत असल्याचे सांगितले। त्यानंतर उपस्थित महिला कामगारांशी शंतनू धोटे यांनी संवाद साधला आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासकीय दिरंगाई या मुख्य कारणामुळेच सर्व्हर डाऊन असून गोरगरीब जनतेसाठी सरकारी यंत्रणा आणि हे सर्व्हर अधिक सक्षम ठेवण्याची जबाबदारी ही शासन प्रशासनाची असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला। ते पुढे म्हणाले की अधिवेशनामध्ये मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी गुंतले असल्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही। या लाभार्थी महिलांना पेट्यांचे वितरण होऊन त्या सुखरूप घरी पोहोचणार यासाठी राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित होईल का आणि सर्वसामान्य महिलांना न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज सरकार आपण बघतो की एसी मध्ये बसून अधिवेशन करतायत, पण आपण इथं जनता बघू शकतो आणि इथं कामगार बघू शकतो की हे 2-2 दिवसापासून इथं उपस्थित झालेले आहे आणि इथं आल्यानंतर यांना म्हणण्यात येतं की आजची तारीख नाही, तुम्ही उद्या या, परवा या, निर्वा या। आपण एवढं सुद्धा बघू शकतो की या कामगार भवनाच्या बाहेर जवळपास 4-5 मोठे ट्रक लागलेले आहेत, ज्याच्यात पेट्या सुद्धा उपस्थित आहेत। पण यांच्या सरकारचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे आज हा सर्व विषय इथे झालेला आहे। आज इथं जेवढी उपस्थित कामगार आहेत त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला पेट्या भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आणि मी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आज इथं उपस्थित सर्व कामगार, इथं उपस्थित सर्व महिला, इथं उपस्थित सर्व वर्ग यांच्या पाठीशी राहून जोपर्यंत इथं पेट्या भेटणार नाही या लोकांना तोपर्यंत आम्ही इथं उपस्थित राहणार आहोत। तरी सरकारला इशारा आहे की आपण तात्काळ सर्व्हर चालू करावा, यांची नोंद चालू करावी आणि या लोकांना पेट्या द्यावा। तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही आणि इथं कुठलीही अनुचित घटना घडते, कोणी बेशुद्ध पडतं, कोणी पाणी नसल्यामुळे कोणाला हॉस्पिटलाइज केलं जातं, याच्यासाठी सरकार जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी।